नमस्कार, मी गौरी किरण. तुम्हा सगळ्यांचं बोलते तारेमध्ये मनापासून स्वागत. आणि मित्रांनो, आजच्या आपल्या या भागात एक खास सेलिब्रिटी आपल्यासोबत गप्पा मारायला आलेली आहे. चला तर मग आजच्या आपल्या पाहुणीची ओळख करून देते. आज आपल्यासोबत आहे मिथिला पालकर. मिथिला, तुझं खूप खूप स्वागत या कार्यक्रमात. मिथिला, पहिली मराठी फिल्म आहे तुझी आणि अर्थातच त्यासाठी खूप प्रमोशन तुला करावं लागतंय. तर आजचा हा प्रमोशनचा एक्सपिरियन्स मला ऐकायला आवडेल तुझ्याकडून. हो, मला खूप मजा येते खरं तर, कारण सगळंच माझ्यासाठी असं स्टारस्ट्रक आहे मी सगळ्या बाबतीत. कारण की नवीन सेटवर आणि पहिली फिल्म आणि पहिले प्रमोशन्स आणि पहिले इंटरव्ह्यूज आणि आपल्याच फिल्मबद्दल जाऊन बोलायचं सगळीकडे. त्यामुळे हा खरंच खूप नवीन आणि खूप गमतीशीर एक्सपिरियन्स आहे. मला खूप मजा येते. पण आज तू खरं तर एकटीला तुला एनर्जी खूप दाखवायची आहे, कारण तुझा को स्टार त्याने तुला टांग दिलेली आहे छानपैकी. कारण आज काय काऊच आहे आपल्याकडे आणि अमेय वाघ नाहीये, त्यामुळे मी निर्धासते. मिथिला, मुरंबा खरोखर आवडतो का तुला, म्हणजे ताटातला, जेवणातला? खरं सांगायचं तर गोड मी फार खात नाही पदार्थ, पण आवडतो. म्हणजे मी थोडक्यात जर थोडे जे गोड पदार्थ मला आवडतात त्यातली जिलबी मला सगळ्यात जास्त आवडते. पण मुरंबा अर्थातच, आंबा माझा फेवरेट आहे. त्यामुळे जिलेबी केसांमुळे आवडते तुला? कुड बी. पण मग हा जो मुरांबा आमच्या भेटीला तुम्ही घेऊन येताय, ट्रेलर पाहिल्यानंतर कळलंय की मुरांबा आपल्याकडे बऱ्याच पद्धतीने केला जातो. तर आंबट असतो, गोड असतो, तिखट असतो, छान खारट थोडासा कोणाला आवडला तर असतो. तर सगळे हे रस त्या आम्हाला ट्रेलरमध्ये दिसतात. तुम्ही कॅरेक्टर्स पण सगळे तसेच आहात. काय सांगशील या मुरंब्याबद्दल? जसं तू म्हणालीस तसं मुरांबाचे जे आपण जेव्हा तो बनवतो तेव्हा ते फ्लेवर्स मुरायला वेळ लागतो. आणि असं म्हटलं जातं की आज जर मुरांबा बनवला तर तो उद्या जास्त गोड लागतो, परवा आणखीन जास्त गोड लागतो. त्यामुळे तो जसे जसे त्याचे फ्लेवर्स मुरत जातात तसे तसे ते छान त्याचीही चव अधिक चांगली लागते आपल्याला. आणि तसंच नात्यांबद्दलही असतं की त्यातल्या ज्या चढाओढी असतात नात्यांमधल्या आणि जे काही रुसवे फुगवे असतात आणि हसू रडू जे काही येतं आपल्याला, ते सगळं एकत्र येऊन ते सगळं मुरायला, नाती मुरायला खूप वेळ लागतो. आणि ती जशी जशी ती जास्त मुरतात तशी तशी ती गोड असतात. आणि तीच आंबट गोड नाती मुरांब्यातून तुम्हाला बघायला मिळणार. इंदू कशी आहे? तू किती रिलेट करतेस इंदूला? कारण तुझ्याकडे असंही पाहिल्यानंतर वाटतं की तूच तरुणाई आहेस आजची. तर एक्झॅक्टली इंदू कशी आहे? इंदू खूपच मला असं वाटतं की मच्युअर मुलगी आहे. तिला आयुष्यातून काय तिला प्राप्त करायचं आहे ते तिला माहिती आहे की मी शाळेनंतर हे करणार, मग कॉलेजनंतर हे करणार, मला ही नोकरी करायची. हे सगळं तिला तिच्या आयुष्यात सगळं सेट आहे आणि तिला माहिती आहे. आणि इंदूमध्ये एक ठहराव आहे की म्हणतात ना, रिलेशनशिपमध्ये कोणीतरी तो बॅलन्स करायला कोणीतरी इमोशनल आणि कोणीतरी प्रॅक्टिकल असायला लागतं. तर आलोक आणि इंदूच्या रिलेशनशिपमध्ये इंदू खूप प्रॅक्टिकल आहे. तू आई बाबांना सांगितलंयस का आपल्या ब्रेकअप बद्दल? मी लहान नाही आहे तुझ्यासारखी. सॉरी, पण आपण तिलाही इथे बोलवून घेऊया का? नको. हेच म्हणते मी, तू कधीच ऐकत नाहीस माझं. तर आलोकचा हा जो काय आयुष्यातला इम्बॅलन्स आहे तो बॅलन्स करणारी अशी ती इंदू आहे. पण एकूणच पाहिलं तर डिजिटल वर्ल्डमध्ये तुला भयंकर ओळख आहे, खूप फॅन फॉलोइंग आहे, खूप. सिनेमा मराठी करायचा, तू सुद्धा मराठी, म्हणजे हिंदीसाठी ऑफर आली असती तर पटकन तू घेतली असतीस किंवा केला असतास. पण मराठी करायचा तर 100 वेळा विचार केला असशील का की पटकन घेतला सिनेमा? काय कथा आहे एकूण याच्यामध्ये? मला जेव्हा अभिनयाची सुरुवात करायची होती, म्हणजे फुल टाईम, मी 2 वर्षापूर्वी ठरवलं की बास, आता मला हेच करायचं आहे. मी खूप लांब जायचा प्रयत्न केला ह्यापासून, पण ते काही झाले. बास असं म्हणण्यासारखी काय सिच्युएशन होती की आता मला हे करायचं? शाळेनंतर मी सायन्स चूज केलं होतं. का मला विचारू नकोस, पण सायन्स चूज केलं होतं. कारण घरातून फार पाठिंबा नव्हता की फिल्म इंडस्ट्री किंवा थिएटर इंडस्ट्री, म्हणजे या इंडस्ट्रीचा भाग होणं हे मिडल क्लास मराठी घरांमध्ये फार काही असं त्याबद्दल काही सपोर्ट मिळतो असं मला वाटत नाही. म्हणजे ह्या अनेक गोष्टी आपण सगळ्यांकडूनच ऐकल्या असतील. त्यामुळे तोच विचार होता. त्यात मी आजी आजोबांबरोबर वाढले, म्हणजे माझ्या आजी आजोबांच्या घरात वाढले. आई बाबा वसईला राहतात, मी दादरला राहते. त्यामुळे माझ्यावर जास्त प्रभाव माझ्या आजी आजोबांचा आहे. आणि मला असं वाटतं की घरातून पाठिंबा असला की तो जास्त मग आपल्याला कॉन्फिडन्स येतो. मला नव्हता, त्यामुळे मग मी म्हटलं की ठीक आहे, मग आपण काहीतरी वेगळं करून पाहूया. कारण असं नाही आहे की ॲप्टिट्यूड दुसरं करायचं नाही आहे, फक्त इच्छा नव्हती. म्हणून मग मी सायन्स घेतलं.
पण मला पहिल्याच म्हणजे 11वीतच कळलं होतं की हे काय आपल्याला जमणार नाही आहे, म्हणजे हे आपल्याला आवडतही नाही आहे. आणि मला असं वाटतं की मला जर काही करण्यात जर मजा येत नसेल तर मग मला ते करावं असं वाटत नाही. त्यामुळे मी कसंबसं 12वी संपवली माझी. त्यानंतर मी BMM केलं. तरीही मी म्हटलं की मीडियाच्या आसपास काहीतरी आपण करूया. त्यामुळे मी बॅचलर ऑफ मास मीडिया ही डिग्री निवडली आणि त्यात ग्रॅज्युएट झाले. पण तरीही मग अजून जवळ कसं जाता येईल म्हणून मी एका थिएटर कंपनीबरोबर इंटर्न करायला लागले. त्यांच्याबरोबर एक इंग्लिश थिएटर कंपनी होती, QTP नावाची आहे म्हणजे. तर त्यांच्याबरोबर मी काम करायला लागले आणि ते एक यूथ थिएटर फेस्टिवल चालवतात, थेस्पो नावाचा, जो दरवर्षी पृथ्वीला होतो. तर मी त्याच्या 15व्या वर्षी जेव्हा होता थेस्पो, तेव्हा आय वॉज वन ऑफ द फेस्टिवल मॅनेजर्स. आणि मी त्या वर्षी इतकी नाटकं पाहिली, ती नाटकं पाहून मला असं वाटलं की मी या बाजूला काय करते, मला स्टेजच्या त्या बाजूला उभं राहायचं आहे. आणि ती अजून मग मला ती खंत वाटायला लागली की ही सगळी माझ्याच वयाची लोकं आहेत, ही सगळी अजूनही कॉलेजमध्ये आहेत. मी जस्ट नुकतं कॉलेज संपवलं पण मी अजूनही काहीच केलं नाही आहे त्याबद्दल. मी म्हटलं बास, आता मला हेच करायचं आहे. त्यामुळे मग मी म्हटलं शेवटी कसं मी माझ्या आजोबांना कन्व्हिन्स केलं. मग आमचं असं ठरलं होतं की तू ग्रॅज्युएट झालीस की तुला तू काय करायचं आहे ते तू कर. त्यामुळे तो 1 वर्ष मी त्या थिएटर कंपनीबरोबर हा फेस्टिवल ॲज अ फेस्टिवल मॅनेजर आय वॉज रनिंग इट. अँड आफ्टर दॅट मी म्हटलं आता मी फुल टाईम फक्त ह्याच्याकडे लक्ष देणार आहे. त्यामुळे त्यावेळेला काहीच अशी कल्पना नव्हती की हे फिल्म करीन किंवा थिएटर करीन किंवा TV करीन, अशी कल्पना नव्हती. इच्छा ह्याची नक्की होती की मला मराठी रंगभूमीपासून सुरुवात करायची होती, कारण मराठी आपली भाषा आहे, मातृभाषा आहे, ती कम्फर्टेबल आहे जास्त. त्यामुळे त्यात अभिनय करायचा म्हणजे अजूनच मजा येईल असं मला माहिती होतं. पण जसं मी म्हटलं तसं इंग्लिश थिएटरपासून सुरुवात झाल्यामुळे माझी सगळी मग डिरेक्शनच वेगळी चुकली, तशी म्हणजे त्या दिशेला गेली. आणि मग हिंदी आणि इंग्लिशमध्ये कामं जास्त मिळायला लागली. आता पहिली मराठी फिल्म मिळाल्यानंतर मी काही शक्य नव्हतं मी नाही बोलणं. त्यात इतकी गोड कथा आहे ही. आणि माझ्या डोक्यात असं काही नव्हतं की मराठी फिल्म आली तर आपण किंवा हिंदी फिल्म आली तर लीडच करायचं किंवा सपोर्टिंगच करायचं. मला असं वाटतं की काम जे करू ते चांगलं करावं. त्यामुळे इट डिपेंड्स ऑन द प्रोजेक्ट कम्प्लिटली. आणि मला असं वाटतं की याहून मला मराठी चित्रपटसृष्टीत चांगलं पदार्पण करण्यासाठी मला अजून बेटर ऑपॉर्च्युनिटी मिळाली नसती. ही बेडशीट इंदूनं घेतली होती, त्या उषा पण, ते पडदे पण तिच्या चॉईसचे, भिंतीवरचे फोटो पण तिनेच लावायला लावले. आता कळतंय माझ्या चॉईसचं काहीच नाही आहे माझ्या रूममध्ये. खरोखरची मिथिला यातलं काही करते, कारण आता तू म्हणालीस आजी आजोबांसोबत राहतेस, तू थोडी रिस्पॉन्सिबिलिटी तू घेत असशील का असा मला प्रश्न आहे, तो मी विचारते. भाज्या बिज्या आणायची रिस्पॉन्सिबिलिटी घेते बाहेर जाऊन, कारण आता आजी आजोबा म्हणजे 90 आणि 80च्या घरातले, त्यामुळे ती अपेक्षा मी त्यांच्याकडून करू नाही शकणार. पण घरात असं आहे की मी दादरला राहते म्हणजे, आणि आमचं दादरचं घर 80 वर्ष जुनं तरी असेल. कारण आजोबा म्हणजे आजोबा लहान होते तेव्हापासून ते तिथे राहत आहेत. त्यामुळे तू विचार करू शकतेस की हे घर किती जुनं आहे. आणि ते तशाच ठेवणीचं आहे, म्हणजे काहीच आम्ही त्यात एवढ्या वर्षात बदल आणलेला नाही आहे. फार म्हणजे टेक्नॉलॉजिकल ॲडिशन झाले असतील की एक मायक्रोवेव्ह आलं आहे, कम्प्युटर आलं आहे, लॅपटॉप आलं आहे वगैरे. पण पितळ्याच्या बरण्या आणि बऱ्याच लोकांना मोहरी माहिती नसते, म्हणजे आपण जिथे भांडी घासतो, मोरी बरोबर. सो मोरीचा कॉन्सेप्ट फार लोकांना माहिती नसतो, जी आमच्या घरात आहे. म्हणजे भांडी घासायची वेगळी जागा अशी आहे. त्यामुळे तेच जुनं स्ट्रक्चर आहे आणि ती बिल्डिंग अजूनही तशीच आहे आणि ते घर अजूनही तसंच आहे. त्यामुळे त्या घरात काहीच माझं तसं कॉन्ट्रीब्युशन नाही आहे. पण बाकी माझी काही अशी एक्स्ट्रा मदत झाली तर अर्थातच ती मी करते. क्या बात आहे. खूप छान गप्पा आपल्या अशा चालू राहणार आहेत, पण त्याआधी घ्यायचा एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत रहा बोलते तारे.